काय करताय? तुम्हाला एकदा सांगितल्यावर समजत नाही का? जावा इथं. नाही जाणार मी. मी पण इथंच बसून राहणार. सवी हे बघा, मी ऑलरेडी लई थकलेलो आणि तुमच्याशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाही. मला झोपायचंय, तुम्ही जावा. झोपा की मग. मी नसते जात पण. तुम्ही इथनं गेल्याशिवाय मी झोपणार नाही. आणि मी पण तुम्हाला मनवल्याशिवाय इथून जाणार नाही. ठीक आहे, बसा मग इथंच रात्रभर. ठीक आहे, झोपा पण हीच चादर घेऊन झोपा. सांगितलं ना तुम्हाला नकोय मला म्हणून. हो चला. सॉरी ना. कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिकडे? आजही तुला पाहता आजही हसते या मनी चांदणे हसते या मनी चांदणे बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी. धैर्य आओ. सॉरी ना. काय चाललंय तुमचं? धैर्य ऐका ना. धैर्य धैर्य आओ. धैर्य. सॉरी ना. अहो खरंच सॉरी. उठा बशा काढू का आता? हे बघा. सॉरी. काय करताय बघा, ऐका माझं. हा बोला. तुम्ही म्हणाल ते सगळं करा. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? जावं की गप रूम मध्ये. आता जर आपल्याला इथं त्या इरानं बघितलं असतं ना सोबत, तर केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता माहितीये का तुम्हाला? अहो तुम्ही इथं कशाला झोपताय? वरती बेडरूम मध्ये जाऊन झोपा ना. चला बरं. धैर्य. सॉरी की हो. अहो मगच पासून मी तुम्हाला सॉरी बोलते. आता जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलत नाही, मला माफ करत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला सोडणारच नाही. हे बघ, मी ऐकणार नाही. ठीक आहे.
चला आता ऐकायला लागणारच, आईच झालाय माझी बाईक. बायको. सॉरी धैर्य. धैर्य खरंच सॉरी. किती वेळा सॉरी बोलू अजून. सॉरी. मला शांतपणे झोपू द्या. एक मिनिट धैर्य. नाही म्हणजे झोपा तुम्ही. एकच मिनिट. झोपा. फायनल. फायनल. धैर्य खरंच सॉरी. धैर्य अहो खरंच सॉरी. धैर्य सॉरी की. बस बस झालं आता. आता या रूम मध्ये एक शब्द जरी मला ऐकायला आला ना, मी दुसऱ्या मिनिटाला इथनं बाहेर निघून जाईल. मला बाहेर जाईल. मी बरी जाऊ दे. आता तर असं चिमटा काढायचं मन करतंय ना. खरं बघाच, जसं तुम्हाला मी वरती रूम मध्ये घेऊन आले ना, तसंच मला माफी द्यायला सुद्धा कसं भाग पाडते मी. शेवटी बायको कुणाची आहे मी? धैर्य मुजुमदारांची. एवढं सकाळ सकाळ कुठे गेले? नाही, धैर्य बाहेर जायच्या आधी मला आवरून रेडी व्हायला लागेल. धैर्य पण ना अजून किती वेळ ते भांडण लांबूत बसणार आहेत. ठीक आहे, जर तुम्ही तुमचा हट्ट सोडणार नसाल ना, तर मी पण माझा हट्ट सोडणार नाही. आता बघूया तुम्ही माझ्याशी कसं बोलत नाही ते. आज मी माहेरी जाणार आहे आणि घरी जायच्या आधी तुम्ही जो माझ्याशी आबोला धरलाय ना, तो तुम्हाला सोडायलाच लागणार आणि मला माफ करावंच लागेल. नाहीतर मी काही घरीच जाणार नाही. पण नेमकं असं काय करू ज्यानं धैर्यांचा रुसवा जाईल? सावकाश खाली घ्या. हा सावकाश घ्या. ओ दादा, हो एक जरी क्रॅश पडला ना वस्तूंवर, सगळ्या वस्तू परत पाठवून दे ना. हो मॅडम, हे आमचं दररोजच काम आहे. डोंट वरी. मी सगळ्या वस्तू चेक करून बघणार क्रॅश पडलाय का नाही ते.
हा मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी ऑर्डर आलेली आहे. आता हे बघा, हे कूलर, टीव्ही, AC, वॉशिंग मशीन आणि हे फ्रीज. हा बरं सांगा, आता हे सामान कुठे ठेवायचं? कुठे ठेवताय? ठेवा माझ्या डोक्यावर. हा, काय दादा, आत ठेवा चला. बरं आहे का, हे सगळं जोडायला आजच माणूस येणार आहे ना? हो, आजच आहे. बेस्ट. चला घ्या हात. थांबा थांबा थांबा, एक मिनिट. इथे काय चाललंय हे? हे एवढं सगळं सामान कुठनं आणलंयस? कुठनं म्हणजे? दुकानात आणलंय सगळं. दुकानात पण? आणि त्याचे पैसे कोणी दिले? पैसे नाहीत दिले मी. कुणी दिले एवढं सगळं उधारीवर सामान? नाही नाही नाही, उधारीवर नाही, हप्त्यावर आणल्यात हे सगळ्या. आता तशी सगळ्या दुकानांमध्ये सोय आहे, त्याला EMI म्हणतात. EMI. आता हळूहळू करून आपण हप्ते फेडायचे. आणि ते हप्ते फेडणार कोण? तुम्ही. मी? अगं मला विचारशील का नाही आधी? थांब थांब जरा. दीपा, हे समजा कशा पायी? काय गरज आहे याची? हा आई, अहो काय बोलताय तुम्ही? हा, मुजुमदार येणार आहेत आपल्या घरी, मुजुमदार. आणि स्वैरिक झाल्यापासून पहिल्यांदाच येणार आहेत. मी गप्प होते, पण तुमची तयारी बघितली मी काल. आणि एवढी मोठी माणसं आपल्या घरात पाय टाकणार म्हटल्यावर ही एवढी सगळी तयारी करायला नको? हा, काय हो दादा, तुम्ही काय आमचं ऐकत बसलाय? हा, चला उठा, उचला सामान आणि घ्या आत. चला लवकर पटापटा. ए, घ्या हात घ्या. चला. थांबा थांबा. हे सामान सगळं जसंच्या तसं गाडीत भरा आणि घेऊन जा परत. या सामानाची काही गरज नाही आम्हाला. आओ भाऊ, असं काय करताय? मी ऑर्डर केलं हे सगळं. तू लाख करशील, पण या सगळ्या सामानाची काही गरज नाही आपल्याला. आणि हे बघ, माझ्या नातीचं, तिच्या नवऱ्याचं, तिच्या सासूरवाडीतल्या लोकांचं कसं स्वागत करायचं हे मला चांगलं माहिती आहे. त्यात तू शिकवायची काही गरज नाही. उचला उचला, हे सगळं सामान घेऊन जा बघू परत. ए, घ्या सामान घ्या. हो दादा, अहो तुम्हाला सांगितलं नव्हे एकदा? तर बघा, तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो मी, पण घ्या हे सगळं, निघा. मॅडम, हे सामान ठेवू की नेऊ? अहो तुम्हाला सांगितलं नाही इतक्या वेळा? घेऊन जा समजा सामान. काय बाई, घरच्यांना न विचारता ऑर्डर केली, फुकटचा वेळ घालवला ना? बरं झालं टेम्पोचे पैसे तरी घेतले. ए, घ्या रे बोट लवकर, चला सामान घ्या वरती. भाऊ, अहो आपले लाच झालं नको म्हणून हे सगळं करायला लागलं. त्याचं काहीच नाही ना तुम्हाला? आता बघा, ते मुजुमदार आपल्याला तशी नावं ठेवतात की सावी वंशना पण ठेवणार आणि त्यांच्या माहेरच्यांना पण ठेवणार. मग बघा तुम्ही तुमची तत्व घेऊन करा काय करायचंय ते. नाश्ता मिळणार आहे का मला? ऑफिसला असं लेट जाऊन चालत नसते. हा, मिळणार ना, सगळं मिळणार. खरं तुम्ही मला माफ केलं असं म्हटलं. बघू आता तुम्ही मला माफ कसं करत नाही ते.
शी बाबा, ह्याच्यात काही मज्जा नाही. आता यांचा रुसवा काढायचा असेल तर काहीतरी हटके उपाय हुडकायला लागेल. काय रे, असं का करतोस? खाली बसून नीट खा ना. उशीर होतोय मला. असं टाइमपास करत काम करायची सवय नाहीये मला. पोट पण भरलंय माझं. धैर्य, अरे ऐक तर. चिडकू कुठले. ठीक आहे, जेवढं चिडायचंय ना तेवढं चिडून घ्या. खरं आजच्या दिवसात तुम्हाला मला माफ करायलाच लागते. काय करू तेच समजाना झालं. सारखंच डोक्यावर बसायला लागले माझ्या. जेवढं लांब जाताल ना तेवढं मी तुमच्या जवळ जवळ येणार. काय करायचंय तो ट्राय करा. खरं आज तुमची सुटका नाही.
जग भासते सारे नवे नवे बरसे जसे हळुवार चांदणे हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नात सामिया काय करताय फुलले ऋतू लक्ष कुठं आहे तुमचं आणि सारखं माझ्या माग माग काय आता जर पडला असता तर लागला असता ना तुम्हाला चला या लागण्याच्या निमित्तानं तरी राग गेला यांचा. चांगला ट्राय होता. बघूयात अजून किती ट्राय करताय माझा रुसवा काढण्यासाठी. धैर्य तुमच्या प्रेमात इतकी पडलीये ना मी की अशा पडण्याचं मला काही वाटतच नाही. आता बघाच ही सावी काय करते. आता मिशन एकच, माझ्या चिडकू नवऱ्याचा राग घालून मला माफ करायलाच लावणार. धैर्य धैर्य ऐका तर. आओ धैर्य धैर्य काय चाललंय तुमचं. लहान आहात का तुम्ही की मला लहान समजताय. सकाळपासून सारखं माग माग जरा तरी सिरियसनेस ठेवा. हो मी तर नुसतं काय नुसतं मला एक नाही 100 वेळा सांगितलंय मला तुमच्याशी बोलायचं नाही. कळत नाहीये का तुम्हाला. धैर्य आहो मला बोलायचंय तुमच्याशी. बस शेवटचं सांगतो माझ्याशी बोलायचा प्रयत्न सुद्धा करू नका. काही फायदा होणार नाहीये त्याचा. सावी काय ग काय झालं अजून भांडण मिटलं नाही तुमच्यातलं. बघा की वहिनी धैर्य माझ्याशी बोलणंच झालं. त्यांचा बोलत फुटेना. आता थोड्या वेळानं दादा मला घ्यायला येईल. कशी जाणार मी त्यांच्या संग. जाऊ दे मी सांगून टाकते त्यांना की मी नाही येत म्हणून. घरी जाण्यापेक्षा ना नवऱ्याची समजूत काढणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हे विडाबाई ह्या अशा छोट्याशा भांडणामुळं कोणी आधीपासून ठरवलेलं माहेरी जाणं कॅन्सल करतं होय. छोटीशी भांडणं नाही राहिली आता, लय मोठी झाली. धैर्य कालपासून माझ्याशी बोलले नाहीये आणि भाऊंनी पण त्यांना बोलवलंय ना. ते नाही आले तर असं म्हणतेस.
मग मी सांगते तसंच कर. तू माहेरी जाच. हो अगं, सारखी त्यांच्या समोर राहिलीस, त्यांच्या माग पुढं करत राहिलीस तर मग ते अजून भाव खाणारच की. तेच जर तू माहेरी गेलीस, त्यांच्या नजरेआड झालीस ना तर लगेच तुला मिस करायला लागतील बघ. आणि मग तुझ्याशी बोलण्यासाठी म्हणून संध्याकाळी माहेरी हजर सुद्धा राहतील. काय खरंच असं होईल? का नाही होणार? तुझ्या प्रेमावर विश्वास आहे की नाही? मग जर प्रेमावर विश्वास असेल तर असंच होईल. वंश, येऊ काच? सावी, हे असे क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत. त्यामुळं खूप मज्जा कर. जा, चल चल. नमस्ते. नमस्कार. या ना या. सावी, त्यांना आत बसव, मी आईंना बोलवून आणते. ये दादा. बस. वंस, मी आज लय म्हणजे लय खुश आहे बघा. आता आनंदानं रडायला येईल मला. आजचा दिवस कसला भारी आहे की नाही. तुम्ही, धैर्य भाऊजी, दामिनी मॅडम आमच्या घरी येणार आहे सा. ते सगळं ठीक आहे पण तुम्ही अजून आवरलं नाही. आणि तुमची बॅग कुठे आहे? वहिनी, अगं एका दिवसासाठी तरी येते मी. एका दिवसाला कशाला बॅग पाहिजे? सुनबाई, अगं आता जातेच ना, मग छान 2-4 दिवस राहा ना तिथे, तुलाही बरं वाटेल. नमस्कार. नमस्कार. सैलवा मॅडम, नमस्कार करते. असं सुखी हो. मॅडम, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललास बघा. वंश, चला तुमची बॅग भरायला मी मदत करते. चला. त्या निमित्ताने ह्यांची रूम तर बघता येईल. वहिनी रूम मध्ये आली तर ते डेकोरेशन. चला की. नाही वहिनी, अगं तू कशाला एवढा त्रास घेतीये? मी जाऊन पटकन बॅग भरून येते, तू गप्पा मारत बस की. हा, सावी, जा लगेच आवरून घे. मी बघते इथलं. आलेच. तुम्ही उभे का? बसा ना. हो. बसा.
धैर्य. मला तुम्हाला असं चिडलेलं रुसलेलं सोडून नाही जायचं. पाय निघत नाहीये माझा. धैर्य. सॉरी मी काय नाही बघितलं